ब्लाऊज शिवत असताना आपला कॉन्फिडन्स कुठे जातो माहिती आहे का? जेव्हा एखादा कस्टमर आपला ब्लाऊज शिवून झाल्यानंतर म्हणतं की ब्लाऊज व्यवस्थित बसला नाही किंवा मला ब्लाऊज शिवलेला आवडला नाही, त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स कुठेतरी गायब होतो. पण त्याच विरुद्ध बाजूला जर दुसरा कस्टमर आपण शिवलेला ब्लाऊजच मापासाठी देत असेल आणि ह्याच मापावरती परफेक्ट फिटिंग मला बसतं, त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं आणि शिवण्याचा खूप जास्त कॉन्फिडन्स गेन होतो. तर असंच त्या कस्टमरने आज मी शिवलेला ब्लाऊजच मला मापासाठी दिला होता आणि त्यांनी जो ब्लाऊज शिवण्यासाठी दिला होता त्याच्या साडीला असं कटवर्क होतं, म्हणून स्लीव्जला सुद्धा मी तसं डिझाईन दिले आणि त्यानंतर जे पाठीमागं वर्क केलेलं होतं त्यामध्ये असे व्हाईट बीड्स होते, म्हणून मी स्लीव्जला सुद्धा माझ्याकडे असलेले ते बीड्स अटॅच केले. पाठीमागून बोटनेक आणि समोरून सिंपल असा गोल गळा घेतला होता. ब्लाऊज तर खूपच सुंदर झाला होता. प्रेस करायचं बाकी होतं कस्टमरला देताना आणि त्यानंतर पाठीमागे अशी डिझाईन असल्यामुळे बोटनेक शेप मी घेतला होता, जेणेकरून की जे काही पॅचवर्क आलेलं आहे डिझाईनमध्ये ते पण जायला नको आणि ब्लाऊजचं फिनिशिंग आणि जो काही लुक आहे तो सुद्धा व्यवस्थित दिसेल. कसा झाला ब्लाऊज कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.